अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धजन्य परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत असताना यामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्याला मोठा धक्का निर्माण झाला आहे. S&P ग्लोबल एनर्जीने अलीकडे जारी केलेल्या एका अहवालात होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल पुरवठा खंडित झाला किंवा पूर्णपणे थांबवला तर इतिहासातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित होण्याचा इशारा दिला आहे. या अहवालात S&P ग्लोबलने होर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दल सर्वात मोठी चिंता व्यक्त केली, जिथून तेल वाहतूक कमी झाली किंवा पूर्णपणे ठप्प पडल्यास परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते. कमोडिटीज ॲट सीच्या आकडेवारीनुसार 1 मार्च रोजी या मार्गावरून फक्त 5 टँकर गेले होते, तर अलीकडच्या काळात दररोज सरासरी 60 टँकर जात होते, असे अहवालात म्हटले आहे. इराणचे होर्मुझ सामुद्रधुनीवर मजबूत नियंत्रण आहे, ज्यामधून दररोज अंदाजे 20 दशलक्ष बॅरल तेलाचा व्यवहार होतो. त्यामुळे या जलमार्गात अडथळा झाल्यामुळे जागतिक तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होऊ शकते आणि पुरवठ्यात मोठी कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्याचा फटका भारतालाही बसू शकतो, जो जगातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल आयातदार असून मध्य पूर्वेतून बहुतेक तेलाच्या गरजा पूर्ण करतो. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीतही मोठी वाढ होऊ शकते. परिणामी सर्वसामान्यांच्या खिशावरील भार आणि महागाईचा भडका उडेल. S&P ग्लोबलने म्हटले की हा तणाव मागील कोणत्याही युद्ध किंवा संकटापेक्षा मोठा असेल. कच्च्या तेलाच्या किमती भडकल्यास केवळ भारतावरच नाही तर युरोप, आशिया आणि अमेरिकेवरही याचा परिणाम होईल. यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा.